तुम्ही कधी अशा प्रकारचं चिकन खाल्लं आहे का? एकदम भारी लागतं आणि झणझणीत, ते पण गावरान स्टाईल आपण बनवणार आहोत या रेसिपीमध्ये. रेसिपी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मग त्याच्यासाठी 2 कांदे असे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती 1 टोमॅटो पण टाकायचे आहे आणि थोडंसं खोबरं टाकायचं आहे. ते पण अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला असं नाही भाजायचं असेल तर तुम्ही तव्यावरती कापून वगैरे भाजू शकतात. पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण आणि मीठ घ्यायचं आहे आणि याचा पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही. आणि हे पण आता थंड झालेलं आहे. हे थंड झाल्यानंतर याला पण बारीक कट करून याची पण प्युरी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अद्रक आणि कोथिंबीर आणि लसूण टाकून याची पण पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. याला आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. म्हणजे आपण मगाशी कोथिंबीर, लसूण आणि मीठचं पेस्ट केली आहे ते सुक्कटसाठी लागणार आहे. तिकडे मी भात पण शिजू घातला होता. त्यानंतर मग हे चिकन 1 किलो आहे. याच्याला मस्त 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर ते लसूण, कोथिंबीर आणि मीठची पेस्ट टाकून द्यायची. थोडी अशी हळद टाकायची. याच्यामध्ये गरम मसाला, धना पावडर टाकायचा आहे. ह्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 10-15 मिनटं साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर कुकर घ्यायचा आहे. हे आपण चिकन कुकरमध्ये बनवणार आहे. तेल टाकायचं आणि त्या तेलमध्ये दुसरे कुठलेही मसाले टाकायचे नाही. डायरेक्ट ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकून द्यायचं ह्याच्यात आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, नाही तर चिकनची चव नाही लागणार. ह्याच्यासाठी ह्यालाच न ढक्कन लावता असंच ह्याचं जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत याला असं शिजू द्यायचं. ह्याचं थोडंसं पाणी झालं की त्याच्यामध्ये शिजापुरतं पाणी ओतून याला कुकर 2-3 शिट्ट्या टाकून घ्यायच्या. इकडं मस्त मी गरमागरम भाकरी टाकत होते अशा फुगलेल्या. बघू शकता. एकदम कशी भाकर टेकून घेतली आणि त्यानंतर आपलं मटण पण शिजलेलं होतं. चिकन पण शिजलेलं होतं. बघू शकता. तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असेल तर याच्यामधलं तुम्ही काढून ठेवू शकता असंच. हे बघू शकता. हे काढून ठेवायचं आहे आपल्याला. त्याच कुकरमध्ये मग मस्त हे घ्यायचं, तेल घ्यायचं, भरपूर असं तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये पहिल्या सुरू तो खोबरं, टोमॅटो, कांदा भाजलेला होता त्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. त्याच्यामध्ये नंतर फक्त घाटी मसाला टाकायचा आहे. दुसरं कुठलाही मसाला टाकायचा नाही. तुमच्यापाशी कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, कांदा मसाला असला तर ते टाकून घेऊन ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून चिकन टाकून घ्यायचं आणि मस्त वरून कोथिंबीर टाकायची. एक थोडा वेळ शिजू द्यायचं आहे फक्त. बाकी दुसरी कुठलंही प्रोसेस नाही. हे बघू शकता. मस्त असं झणझणीत झालं होतं. एवढं भारी लागत होतं ना. तयार आहे आपलं गावरान चिकन. एकदम भारी लागत होतं. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ट्राय करा. आपली थाली रेडी आहे. चला मग रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब करा. ओके बाय.